आज मी 1 किलो चुरमुऱ्याचा मस्त असा कुरकुरीत चिवडा बनवला. त्यासाठी काय केलं, एक चुरमुऱ्याचं पॅकेट घेतलं, चुरमुरे छान चाळून घेतले. त्यानंतर बघा एका कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये बघा पहिल्यांदा तर मी शेंगदाणे 1 वाटी इतकं शेंगदाणे घेतले. शेंगदाणे तेलामध्ये छान फ्राय करून घेतले. त्यानंतर ते शेंगदाणे त्या चुरमुऱ्यावरती काढले. सेम त्याच पद्धतीने मी मका पोहे घेतले, मका पोहेसुद्धा छान फ्राय करून घेतलेत. त्यानंतर त्याच पद्धतीने त्यानंतर डाळवं सुद्धा मी छान फ्राय करून घेतलं. त्याचसोबत हिरवी मिरची मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, अगदी बारीक कट करून त्यासुद्धा छान फ्राय केल्या. त्यानंतर मी थोडंसं सुक्कं खोबरं छान उभ्या आकारात अगदी पातळ स्लाइस करून घेतल्या होत्या, ते सुद्धा व्यवस्थित फ्राय केलं. ते सगळं साहित्य बघा मी छान चुरमुऱ्यावरती पसरवून घेतलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा इतकं जिरे घातले. त्याचसोबत कढीपत्ता, कोथिंबीर आणि बघा 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या होत्या, त्या घातलं आणि ते सगळं व्यवस्थित फ्राय केलं. त्यामध्ये 1 चमचा इतकी हळद आणि 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. हे सगळं फ्राय करून घेतलेला मसाला बघा मी या चुरमुऱ्यावरती पसरवून घेतला. चवीपुरतं मीठ आणि अगदी 1 चमचा इतकी साखर घातली. त्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1 प्लेट इतकं मी फरसाण घेतलं, फरसाणसुद्धा व्यवस्थित मिक्स केलं. इथं तयार आहे आपला मस्त चुरमुऱ्याचा चिवडा. फुल रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा.